नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर कौटुंबिक हिंसाचार कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतो याचं जिवंत उदाहरण महाराष्ट्र राज्याने पाहिले आहे। सोलापूर जिल्ह्यातूनही असाच एक हिंसाचाराचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका विवाहित महिलेला जबरदस्तीने विष पिण्यास प्रवृत्त करण्यात आलं। या प्रकरणी पोलिसांनी चित्राच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून दीर आणि जाऊ यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। भारतीय हवामान खात्याने संपूर्ण राज्याला रविवारी रेड अलर्ट दिला आहे। अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झालाय। अजून चक्रीवादळात ते रूपांतरित झालं नाही, मात्र दक्षिण कोकण किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाल्यामुळे राज्यात 28 मे पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। मात्र महिला आयोगाने या प्रकरणी वेळीच लक्ष घातले नसल्याचा आरोप आता विरोधक करतायत। तसेच 2 दिवसांपूर्वी रुपाली चाकणकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत चिल्लरचा आवाज खूप होतोय असे विधान केले होते। या विधानावर आता सर्वपक्षीय महिला नेत्या टीका करतायत। पर्यावरण संवर्धनासाठी विद्युत वाहनांचे उत्पादन व वापराला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यासाठी राज्य सरकार सक्रिय झाले आहे। त्याचाच एक भाग म्हणून राज्य महामार्गावर पथकरातून लवकरच विद्युत वाहनांना मुक्ती देण्यात येणार आहे। तसेच मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा सेतूवर विद्युत वाहनांना पथकरातून पूर्णपणे माफी देण्याचा आदेश शुक्रवारी जारी करण्यात आलाय। रत्नागिरी राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या धोरणात्मक निर्णयामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्योत्पादनात मोठी वाढ झाल्याचं मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। 2023 ते 24 मध्ये जिल्ह्याचे सागरी मत्स्योत्पादन 67,907 मेट्रिक टन इतके होते। त्यात भर पडून सन 2024 ते 25 मध्ये 3,396 मेट्रिक टनने वाढ झाली आहे। जिल्ह्याचे मत्स्योत्पादन आता 71,303 मेट्रिक टन एवढे झाले असल्याचं तावडे यांनी सांगितलंय। सर्वच ठिकाणी नेमण्यात आलेल्या प्रशासकांनी लूटमार सुरू केली आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या कामात देखील कमिशनखोरी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। एक वेळ केंद्राचे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या मार्गावरून प्रवास करावा, तेव्हा येथील कामाच्या गुणवत्तेवरून समजेल अधिकारी टक्केवारी घेण्यात किती व्यस्त आहेत, असे शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या हंगामपूर्व पावसामुळे आंबा, काजू, फणस, कोकम आणि जांभूळ यासारख्या प्रमुख फळपिकांना मोठा फटका बसलाय। हातातोंडाशी आलेले कोकमचे पीक या अवकाळी पावसामुळे पूर्णपणे वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे, तर आंबा आणि काजू पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कृषी विभागाकडून नुकसानीचा तपशील गोळा करण्याचं काम सुरू आहे। पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गेल्या 15 दिवसांपासून तिकीट दरवाढीचा ठराव पास केला होता। त्यानंतर नवीन स्टेजनुसार मशीनमध्ये तिकीट दर सेट करणे आणि इतर तांत्रिक बाबींचे काम पीएमपी कडून सुरू करण्यात आले असून 1 जून पासून पीएमपी कडून नव्या स्टेजनुसार तिकीट आकारले जाणार आहे, अशी माहिती पीएमपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। धारूर तालुक्यातील कोयाळ गावात एक हृदयद्रावक घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार प्रदीप मुंडे यांची 7 वर्षांची मुलगी कोमल आणि 5 वर्षांचा मुलगा शिवम हे रात्री झोपेत असताना त्यांच्या अंगावर साप आला व त्याने दोघांनाही दंश केला। दंशानंतर दोन्ही चिमुकल्यांची तब्येत अचानक बिघडली। घटनेची माहिती कुटुंबियांना कळताच त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच दोघांनीही प्राण सोडले। गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे। मुंबई, पुणे, ठाणे सारख्या शहरात रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे। असे असतानाच आता ठाणे जिल्ह्यातून मोठी माहिती समोर आली आहे। येथे अवघ्या 21 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। या मृत्यूनंतर आता सर्वांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केलं जातंय। पुण्यातील खराडी परिसरात असलेल्या एका बनावट कॉल सेंटरवर केंद्र सरकारच्या आदेशानुसार मोठे छापे मारण्यात आले। 123 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून आंतरराष्ट्रीय पातळीवरून तक्रारी आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। हे कॉल सेंटर परदेशी नागरिकांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवून फसवणूक करायचे काम करत होते। सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा केल्यानं आता निवडणुकांची लगबग पाहायला मिळत आहे। निवडणूक आयोगानं निवडणूक प्रस्तावित असलेल्या महानगरपालिकांकडे तयारी संदर्भात माहिती मागवली आहे। ईव्हीएम, बॅलेट, स्ट्रॉंग रूमच्या व्यवस्थेसंबंधी पत्राद्वारे विचारणा केली आहे, तर दुसरीकडे सर्वच राजकीय पक्ष देखील कामाला लागले आहेत।
विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली। या योजनेमुळे महायुती सरकारला घवघवीत यशही मिळालं। मात्र आता सरकारची दमछाक होती की काय असा प्रश्न समोर आलाय, कारण इतर विभागांचा निधी वळवला जातोय। त्यासोबतच अनेक योजनांवरही या योजनेचा परिणाम होताना पाहायला मिळतोय। पिंपरी महापालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये मुळा नदीवरील वाकड परिसरामध्ये हरित पट्टा आणि निळ्या लाल रेषेमध्ये मोठ्या प्रमाणावर क्षेत्र बाधित झाले आहे। त्याचबरोबर रहिवासी क्षेत्रावरही आरक्षणे टाकली आहेत। महापालिकेच्या महासभेने यापूर्वी मंजूर केलेले ठराव आराखड्यात विचारात घेतले गेले नसल्याचं दिसून येते। चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना आंदर मावळातील कोंडीवळे या गावात शुक्रवारी घडली। याबाबत महिलेच्या वडिलांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। आरोपी अशोक बारकू वाघमारे याला वडगाव पोलिसांनी अटक केली आहे। सोनाबाई वाघमारे असं मृत महिलेचं नाव आहे। जोधपूर मदरसा बोर्ड एक ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे। याअंतर्गत भारतीय सैन्याची साहसी मोहीम ऑपरेशन सिंदूर बाबतच्या माहितीचा समावेश हा मदरसा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा विचार सुरू आहे। याबाबत बोलताना बोर्डाचे अध्यक्ष MD चोपदार म्हणाले की ऑपरेशन सिंदूर मधून मुस्लिम मुलींनी प्रेरणा घ्यावी, त्यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कार्याची माहिती मिळावी, यासाठी मदरसा अभ्यासक्रमात ऑपरेशन सिंदूर बाबतच्या माहितीचा समावेश करण्याचा विचार सुरू आहे। भारतीय सैन्याची हेरगिरी केल्याच्या आरोपात उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने दिल्लीतल्या सीलमपूर येथील एका भंगार विक्रेत्याला अटक केली आहे। मोहसिन खान असे या आरोपीचं नाव असून आज त्याला दिल्ली उच्च न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। त्यानं न्यायालयापुढे जामीन अर्ज केला होता, जो फेटाळण्यात आलाय। दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून आश्रय मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी पाकिस्तानला फटकारलं आहे। ते बर्लिनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते। भारत पाकिस्तानशी पूर्णपणे द्विपक्षीय पद्धतीने व्यवहार करणार आहे, त्याबाबत कोणताही संभ्रम नसावा। दहशतवादाविरुद्ध स्वतःचं रक्षण करण्याचा अधिकार प्रत्येक देशाला आहे। या जर्मनीच्या समजुतीला आम्ही महत्त्व देतो, असं ते म्हणाले आहे। पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर एकटे पाडण्यासाठी भारतानं रणनीतीवर काम सुरू केलंय। फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स कडून पाकिस्तानला पुन्हा ग्रे लिस्ट मध्ये टाकण्याची भारत मागणी करणार आहे। आंतरराष्ट्रीय समुदायानं पाकिस्तानवर कठोर कारवाई करावी अशी भारताची मागणी आहे। जर पाकिस्तानचा ग्रे लिस्ट मध्ये समावेश झाला तर पाकिस्तानला आर्थिक मदत मिळणं कठीण होईल, त्यांच्या अर्थव्यवस्थेवर आणखी दबाव निर्माण होऊ शकतो। राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या म्हणजेच NDAच्या मुख्यमंत्र्यांची 25 मे रोजी बैठक बोलावण्यात आली आहे। ही बैठक अनेक बाबतीत खूप महत्त्वाची असणार आहे। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय जवानांच्या सन्मानार्थ NDA सरकार वेगवेगळ्या राज्यांमध्ये तिरंगा यात्रा आयोजित करत असताना आणि आतापर्यंत भाजपानं ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी देशभरात 12,000 कार्यक्रम आयोजित केले आहेत। अशावेळी ही बैठक बोलावण्यात आली आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपलचे CEO टिम कुक यांना भारतात आयफोनचे उत्पादन करू नका असं काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं, परंतु टिम कुक आपल्या निर्णयावर ठाम आहे। यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी आता टेक कंपन्यांना धमकी दिली आहे। त्यासाठी टॅरिफचे अस्त्र काढले आहे। अमेरिकेत तयार न होणाऱ्या स्मार्टफोन्सला 25% टॅरिफ लावण्यात येणार आहे। त्यामध्ये ॲपलच्या आयफोनचाही समावेश आहे। तसेच युरोपीय संघाच्या आयातीवर 50% टॅरिफ लावण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे। अलीकडेच ट्रम्प यांनी वन बिग ब्युटिफुल बिल सादर केले, ज्यामध्ये काही फायद्याच्या तर काही विवादित तरतुदी केल्या आहेत। यापैकी आता अमेरिकेत जन्मलेल्या मुलांना $1,000 म्हणजे सुमारे 85,000 रुपये दिले जातील। डोनाल्ड ट्रम्प नवीन कर विधेयकात याबद्दल बोलले आहेत। त्यावेळी अमेरिकन हाऊस रिपब्लिकन ट्रम्प यांच्या टॅक्स विधेयकात एक मोठा बदल केलाय आणि मागा अकाउंटचे नाव बदलून ट्रम्प अकाउंट केले आहे। मुलांच्या या खात्यात $1,000 जमा केले जातील। संयुक्त अरब अमिराती येथील दुबई स्थित गल्फ फर्स्ट कमर्शियल ब्रोकर्स नावाची ब्रोकरेज फर्म गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन रातोरात पसार झाली आहे। ही फर्म गुंतवणूकदारांचे लाखो दिरहम घेऊन पसार झाली असून गेल्या महिन्यापर्यंत दुबईच्या बिझनेस बे येथील कॅपिटल गोल्डन टॉवर्स मध्ये या फर्मची 2 कार्यालये होती। येथून सुमारे 40 कर्मचारी सतत गुंतवणूकदारांना फॉरेक्स ऑफरसाठी कॉल करत होते।
राज्य सरकार नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजेच NEP राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा यांचे दाखले देत राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये पहिलीपासून तिसरी भाषा लागू करण्याच्या प्रयत्नात असताना CBSEने प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच हवे अशी भूमिका जाहीर केली आहे। याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे 22 मे 2025 रोजीचे परिपत्रक CBSEने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे। राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने पॉलिटेक्निकच्या प्रवेश नियमावलीत सुधारणा केली असून आता अभियांत्रिकी, वास्तुकला, हॉटेल मॅनेजमेंट आणि फार्मसी या अभ्यासक्रमांसाठी 3 ऐवजी 4 फेऱ्या होणार आहेत। याबाबतचा शासन निर्णय नुकताच राज्य सरकारने जाहीर केलाय। हे नियम अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद म्हणजेच AICTE, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया PCI आणि वास्तुकला परिषद यांच्या अंतर्गत येणाऱ्या विविध संस्थांच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी लागू होतील। महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने म्हणजेच CETने घेतलेल्या MBA परीक्षेत 28 प्रश्न चुकीचे आढळले। विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या हरकतीनंतर हे उघड झालंय। CET सेलने प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी विद्यार्थ्यांना 1 गुण देण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे काही विद्यार्थ्यांना 10 पर्यंत बोनस गुण मिळतील। 1 एप्रिल ते 3 एप्रिल दरम्यान परीक्षा झाली होती। उत्तरांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे। बँगलोर स्थित इलेक्ट्रिक मोटरसायकल निर्माता कंपनी ओबेन इलेक्ट्रिकनं आपल्या नवीन O100 प्लॅटफॉर्मची घोषणा केली आहे। यात स्वस्त इलेक्ट्रिक मोटरसायकल्सची नवीन श्रेणी असेल। या प्लॅटफॉर्मवर आधारित नवीन इलेक्ट्रिक बाईक जी 100cc कम्प्युटर मोटरसायकल्सच्या समकक्ष असेल ती 1 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होईल। रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी मार्च अखेर सरलेल्या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारला 2.69 लाख कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश जाहीर केला, जो आर्थिक वर्ष 2023 ते 24 मध्ये दिलेल्या लाभांशापेक्षा 27.4% अधिक आहे। फेब्रुवारीत मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात बँका व सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या लाभांशांसह मध्यवर्ती बँकेकडून 2.56 लाख कोटी रुपयांचे एकूण लाभांश हस्तांतरण अंदाजण्यात आले होते। प्रत्यक्षात ते त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे। कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवांपैकी एक मानला जातो। नजीकच्या काळात मराठी चित्रपटांची तेथील हजेरी उत्साहवर्धक आहे। यावर्षी महोत्सवात अजून एक मराठी चित्रपटाचं स्क्रीनिंग झालं। नुकतीच कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट ऊतने आपली प्रभावी छाप पाडली। ऊत या सिनेमात समाजातल्या एका गंभीर आणि अंतर्मुख करणाऱ्या विषयाला स्पर्श करण्यात आला असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। BCCI निवड समितीने आज 24 मे रोजी आगामी इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे। निवड समितीने इंग्लंड दौऱ्यासाठी 18 सदस्यीय संघ जाहीर केलाय। निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी या खेळाडूंची नावं सांगितली आहे। तसेच शुभमन गिल याची टेस्ट कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याला उपकर्णधार करण्यात आले। आगरकर यांनी पत्रकार परिषदेदरम्यान ही घोषणा केली आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।